नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्लँड फार्मा लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 697.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 738 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 308.95 रुपये आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 115.76% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया आंध्रा पेपर लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 544.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 674.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 410.15 रुपये आणि आंध्रा पेपर लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.22%चे रिटर्न दिले आहे आणि आंध्रा पेपर लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 2039.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 33,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2220.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1475.05 रुपये आणि ग्लँड फार्मा लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.15%चे रिटर्न दिले आहे आणि ग्लँड फार्मा लिमिटेडने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ग्लँड फार्मा लिमिटेडने एक्स डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 253.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 296.49 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 110.70 रुपये आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 119.09%चे रिटर्न दिले आहे आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे। चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4,964.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,860 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,714.05 रुपये आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 166.22%चे रिटर्न दिले आहे आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 12 रुपये 11 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला लास्ट वीकमध्ये ONGCकडून 4,500 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता। तोपर्यंत टाटा,
बाय बाय.